जेव्हा वर्षभर प्रयत्न केले, प्रॅक्टिस केली, त्यावेळेस समोर एक गोष्ट होती की बाबा वर्दी मिळवणं, पण ते कष्ट करत असताना अनेक वाटायचं की अरे एवढी मेहनत घ्यावी लागते, मिळेल नाही मिळेल. पण जेव्हा ते मिळालं त्यावेळेस आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला, त्यावेळेस असं वाटलं की जे कष्ट घेते सगळे सफल झाले, त्या मेहनतीचं चीज झालं. दर्शन निमसे यानं पाहिलेलं खाकी वर्दीचं स्वप्न आज अखेर सत्यात उतरलंय. मुंबई लोहमार्ग पोलीस या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावात राहणाऱ्या दर्शन समोर आर्थिक परिस्थितीचं मोठं आव्हान होतं, पण जिद्द, मेहनत आणि जिजाऊ संस्थेच्या पाठबळावर त्यानं हे यश खेचून आणलंय. लॉकडाऊन मध्ये माझ्या वडिलांची जॉब गेली होती वर्ष दीड वर्षाआधी. तर त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली की मला मोठ्या ठिकाणी जास्त पैसे भरून ऍडमिशन घेणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मला जिजाऊ संस्थेचं नाव समजलं. मी वाशिम तिथे आपल्या जिजाऊ संस्था सुरू झाली होती, पोलीस प्रशिक्षणाची अकॅडमी. मग त्यावेळेस आपणच्या कार्याबद्दलही मी ऐकून होतो. तेव्हा माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपणही जिजाऊ संस्थेशी जोडले जावं. आणि त्यावेळेस एक वर्दी मिळवण्याची इच्छा माझ्या मनामध्ये होती की पुढे जाऊन एक मान मिळेल अशी नोकरी करावी किंवा वर्दी मिळवून समाजाची सेवा करता यावी. जसे आप्पा आज गोरगरिबांसाठी कार्य करतात, तसेच आपणही कुठेतरी समाजाला हातभार लागेल असं काहीतरी करावं. दर्शनच्या या यशामागे त्याच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आई वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवत त्यांनी दर्शनला शिक्षणासाठी आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी सतत आधार दिला. अनेक संकट आली, अडचणी आल्या, पण कुटुंबाची साथ त्याच्या पाठीशी कायम उभी राहिली. त्यावेळेस मी वाशिमला प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेस अनेक अडचणी होत्या. सुरुवातीला पहाटेच लवकर उठून जाणं होतं, इथून 5 वाजता उठून आणि स्टेशनला जाणं होतं. त्यानंतर ट्रेन पकडून वाशिमला जावं लागत होतं. त्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला मदत केली. सकाळी आईने उठून मला डबा वगैरे देणं, या सर्वमध्ये घरच्यांचा सपोर्ट होता मला. आज दर्शनच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. फोनवरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पण हे यश एका दिवसात मिळालेलं नाहीये. अपयश, निराशा आणि संघर्षाच्या पायावर हे दिमाखदार यश उभं आहे. अपयशामुळे तो अनेकदा खचला, कोलमडून पडला, पण त्यानं जिद्द सोडली नाही. जिजाऊ संस्थेच्या शिक्षकांनी त्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधारामुळे त्याचा खडतर प्रवास आज यशाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. सुरुवात केल्यानंतर जेव्हा मागच्या वेळेस मी परीक्षा दिली पोलीस भरतीची, त्यावेळेस काही मार्कांनी मी राहिल्यानंतर मनामध्ये आलं की वर्षभर एवढी प्रॅक्टिस केली, प्रयत्न केले, तरी पण यश मिळालं नाही. आता पुढे काय करायचं, परत हे करायचं की नाही, कारण एवढी मेहनत केल्यानंतरही काही यश मिळालं नाही. त्यावेळेस मला जिजाऊ संस्थेतर्फे जे शिक्षक मिळाले, शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केला, माझा आत्मविश्वास वाढवला, मला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांचा जो माझा विश्वास होता त्यामुळे मला पुन्हा असं वाटलं की नाही, यावेळेस आपल्याला करूनच दाखवायचं आहे. काय झालं तरी यावेळेस आपल्याला पुन्हा हारायचं नाहीये. आणि मग पुन्हा जोराने प्रयत्न सुरू केले. जिजाऊमुळे हे सगळं सोपं आणि शक्य झालंय, हे आज आम्ही अनुभवतोय. आणि सांबरे साहेबांचं कार्य असं आहे की अनेक सामान्य घरातली मुलं याच्यामुळे पुढे जात आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालाय. केवळ दर्शनच नाही तर पालघर, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील शेकडो तरुण तरुणींची प्रशासकीय सेवेत जाण्याची स्वप्न जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आर्थिक अडचणींमुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना जिजाऊने नवी दिशा दिली आहे. स्थलांतरितांचा आणि बेरोजगारांचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्याचा निर्धार जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी केलाय. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झालाय. मुलं आज 8वीला आहेत, त्यांना 9वी पासून सांगा का तुला या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनायचंय. आपल्या मुलांचा सत्कार करण्यासाठी आपले जिल्हाधिकारी, आपले पोलीस कमिशनर, आपले एसपी झाले पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची. प्रत्येक गाव हा कार्यकर्त्यांचा गाव असण्यापेक्षा हा या जिल्हाधिकारी ताईंचा गाव, हा या न्यायाधीशाचा गाव, हा या कलेक्टरचा गाव, हा या एसपीचा गाव, हा या तहसीलदाराचा गाव, हा या प्रांताचा गाव. अशा प्रकारे गावाची ओळख आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात करायची. जिजाऊ संस्थेतून घडलेल्या या तरुणांचं केवळ नोकरी हेच ध्येय नाहीये, तर आपल्या पदाचा उपयोग करून
गोरगरीब जनतेची प्रामाणिक सेवा करण्याचा मूलमंत्र त्यांना संस्थेतून मिळालाय. आज सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा माझी सुरुवात झाली होती तेव्हा मी आप्पांच्या कार्याकडे पाहूनच सुरुवात केली होती. आणि आज सिलेक्शन झाल्यानंतरही माझ्या मनामध्ये ही गोष्ट आहे की हे जे कार्य आहे ते मी पूर्ण प्रामाणिकपणे करेन. जसे आप्पा गोरगरिबांची मदत करतायत त्याचप्रमाणे मी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करेन. प्रतिनिधी म्हणून, एक पोलीस म्हणून समाजामध्ये प्रामाणिकपणाचं उदाहरण निर्माण करेन. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी ना एक संधी महत्वाची असते आणि ती संधी आहे ना जिजाऊच्या रूपाने मिळालेली मुलांना. जिजाऊ म्हणजे ना आपल्या आयुष्यात आलेला एक परीस आहे असं मी तर मुलांना सांगेन की त्या परिसाच्या सानिध्यात आल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. तसं आपल्याला जर आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल ना तर जिजाऊच्या सानिध्यात त्यांनी नक्की यावं.